प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि तो सर्व काही चांगलं करतो. आम्ही भस्म झालो नाही, केवळ परमेश्वराची दया आहे आणि त्याच्याकडून खंड पडत नाही आणि ती रोज सकाळी नवीन अशी होते. आम्ही देवाला धन्यवाद देऊया, देवाची उपकार मानूया की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यात विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. धन्यवादित लोक आहो आम्ही की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले. आणि म्हणून चला तर आम्ही सर्वजण डोळे झाकूया आणि त्या जिवंत परमेश्वराची उपकार मानूया की त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. स्तुती धन्यवाद गौरव महिमा सन्मान तुला देतो पित्या. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू येशू तुझा जय जयकार करतो. प्रिय पवित्र आत्मा तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्या प्रिय पिता आम्ही तुमची स्तुती करतो. आम्हाला लायक समजलं बाप्पा, मी तुम्हाला धन्यवाद देतो. ही दिलेल्या संधीबद्दल मनापासून मी तुमचे उपकार मानते, तुम्हाला धन्यवाद देते बाप्पा. प्रिय पवित्र आत्मा मला तुमची गरज आहे, मदत करा, मार्गदर्शन करा आणि पिता आम्हाला आशीर्वादित करा अशी विनंती करते. संपूर्ण समय तुमच्या स्वाधीन करतो. प्रार्थना प्रिय प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात करते म्हणून ऐका पिता, आमेन. प्रभूचे नाव धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. आज जे काय मला प्रभूपासून प्राप्त झालंय तेच मी तुम्हाला सांगत आहे आणि ते हे आहे की मार्कचा 8वा अध्याय आणि 1 ते 3 ह्यामध्ये एक स्त्रियांविषयी सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं सांगितलं की ते नगरोनगरी आणि गावोगावी सुवार्ता सांगत फिरत होते आणि त्यांच्या संगती प्रभू येशू आणि त्यांचे शिष्य त्यांच्या संगती काही स्त्रिया पण होत्या. आणि त्या स्त्रियांची ओळख तर अशी होती की त्या कित्येक विकारापासून मुक्त झालेल्या आणि काही भूतांपासून मुक्त झालेल्या आणि 7 भूते काढली अशाच त्या स्त्रिया होत्या. त्यामध्ये यहुन्ना होत्या, सुसान्ना होत्या आणि पुष्कळ स्त्रिया होत्या. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 3ऱ्या वचनामध्ये की त्या आपल्या पैशा अडक्याने परमेश्वराची सेवा करायच्या. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी आम्ही पाहतो की स्त्रियांविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि स्त्री ही ज्या परमेश्वराची सेवा करायला उभी राहते तेव्हा ती आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये एक दृढ नातं निर्माण होतं. आणि ज्या वेळेस एक स्त्री खंबीरपणे आपल्या परिवारासाठी उभी राहते तेव्हा ती आपल्या परिवाराचा पाया असते. एक धार्मिक स्त्री ही आपल्या परिवाराचा पाया आहे. त्या पायावर तिचं धार्मिक घर उभं असतं. जसं त्या सद्गुणी स्त्रीविषयी म्हटले की तिला आपल्या कुटुंबाकरता बर्फाचं भय वाटत नाही, तशी जेव्हा एक धार्मिक स्त्री प्रभूची सेवा करते त्यावेळेस तिला आपल्या परिवाराविषयी कुठलीच काळजी आणि चिंता वाटत नाही. कारण तिला माहिती की ज्या व्यक्ती संगती मी फिरते, ज्या व्यक्ती संगती मी राहत आहे तो जिवंत देव परमेश्वर आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून लुकाच्या 8व्या अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये आम्हाला हेच पाहायला मिळतं की ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांची ओळख अशी सांगितली की दुष्ट आत्मे आणि विकार यापासून त्या मुक्त झालेल्या होत्या आणि त्या प्रभू संगती प्रभूची सेवा करत होत्या. त्यामध्ये जर आम्ही बघितलं तर मरिया मगदलीनी हिच्यामधून 7 भूते निघाली होते आणि ही स्त्री प्रभूच्या मागे राहून प्रभूची सेवा करत होती. ती स्त्री आणि तिच्या संगतीच्या स्त्रिया होत्या त्या आपल्या पैशा अडक्याने प्रभूची सेवा करत होत्या असं वचन सांगतं. आणि जर त्या प्रभू संगती फिरत होत्या, त्यांच्या शिष्या संगती फिरत होत्या तर कदाचित त्यापैकी कित्येकांच्या पत्नी पण असू शकतील किंवा नसतीलही, परंतु त्या आपल्या परिवारासंगती विश्वासू होत्या. कारण ते ज्या अर्थी ते प्रभू संगती गावोगावी नगरोनगरी फिरत होत्या त्या अर्थी त्यांच्या घरातल्या लोकांची परवानगी असल्याशिवाय ते फिरत नव्हत्या. तर त्यांना परवानगी होती आणि पैशा अडक्याने ते प्रभूची सेवा करायच्या. पूर्वीच्या काळी स्त्रिया काम करायच्या असं तर काही नव्हतं. आता स्त्रियाला नोकरी करावी लागते की परिवार चालवावा लागतो, महागाई वाढलेली आहे आणि गरज आहे, ती आजच्या काळाची गरज आहे की स्त्री नोकरी करावी. तर या ठिकाणी की ते पैशा अडक्याने प्रभूची सेवा करायच्या. मग जर ते पैशा अडक्याने प्रभूची सेवा करायच्या तर तो पैसा त्यांना त्यांच्या पतीकडूनच येत असेल आणि पतीकडून जर पैसा येत असेल तर त्या पैशाचा ते योग्य विनियोग करत होते आणि ही गोष्ट त्यांच्या पतीला मान्य होती. मग ज्या वेळेस एक स्त्री प्रभूची सेवा करते त्यावेळेस तिचा पती, तिचा परिवार आणि तिच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना ठाऊक असलं पाहिजे की माझी पत्नी काय सेवा करते, कोणासंगती सेवा करते आणि कशी सेवा करते. स्त्रियांची ओळख विकार आणि दुष्ट आत्मे होते, परंतु जास्त प्रभू संगती चालायला लागल्या त्यांची ओळख बदलून गेली. जी मरिया मगदलिनी होती,
जिच्यामध्ये 7 भूते होते, ते किती भयंकर प्रकार असेल, किती यातनेतून वेदनेतून दिवस रात्र ती गेली असेल, परंतु जी असती प्रभूच्या चरणी आली, तिने प्रभूला पाहिलं, प्रभूला स्वीकारलं, प्रभूने तिच्यामधले ते सगळे दुष्ट आत्मे काढून टाकले आणि ती प्रभू संगती प्रभूची सेवा करायला लागली. त्या मरियम मगदलिनीचं सुरुवात तर इतकी भयंकर होती, परंतु तिचा शेवट खूप सुंदर झाला. ती पहिली स्त्री आहे की जिने सर्व समर्थ परमेश्वराला, प्रभू येशूला मरणातून पहिल्यांदा पाहिलं. तो मान तिला मिळाला. तिने पाहिलं प्रभूला, ती प्रभूला भेटायला गेली, पहाटेच्या वेळेस भेटायला गेली. त्या ठिकाणी आम्हाला बायबलमध्ये असं वाचायला मिळतं की ती म्हटली की मी सुगंधी द्रव्य घेऊन आले. आणि त्या लगबगीने पहाटेच प्रभूच्या कबरेकडे निघाल्या आणि ते विचार करत होते की आमच्यासाठी ही धोंड कोण बाजूला करल. ते निघाल्या, सुगंधी तेल घेऊन निघाल्या, जे काही सुगंध असेल ते घेऊन निघाल्या. खरं तर ह्या स्त्रिया प्रभू संगती राहत होत्या. प्रभूंनी केलेले चमत्कार त्यांनी पाहिले होते. प्रभू त्यांना सांगत होता की मी कशा प्रकारे मरणार आहे, 3 दिवस 3 रात्र, जसा योना माशाच्या पोटात होता तसा मी पृथ्वीच्या पोटात राहणार आहे, परत मी जिवंत होणार आहे, प्रभू सांगत होता. परंतु तरी त्यांचं लक्ष नव्हतं. सारी आणि त्या ठिकाणी आम्हाला असं वाचायला मिळतं की लुकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये की प्रभूचे पुनरुत्थानाची असती पहाटेच त्या कबरेकडे गेलेली. तिला ठाऊक होतं, प्रभू म्हटले होते मी 3ऱ्या दिवशी उठणार आहे, त्या शब्दाकडे तिचं लक्ष होतं. त्या ठिकाणी गेल्यावर तिने जेव्हा ते दूध पाहिले तिला म्हटले की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता. खरं तर ही मरिया, हिला ठाऊक व्हायला पाहिजे होतं की तो परत उठणार आहे, परंतु त्याच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी गेले. तरीही प्रभू तिला दर्शन दिलं. जस्ट ती प्रभूला पहाटे भेटायला गेली, प्रभूचं दर्शन घ्यायला गेली, ती रात्रभर कदाचित झोपली नसेल, तिला उत्सुकता लागली असेल की कधी मी जाऊ. आणि जस्ट ती निघाली, ती विचार करत होती आमच्यासाठी धोंड कोण बाजूला करेल. परंतु ती जाण्याआधी ती धोंड बाजूला झाली. ज्या वेळेस आम्ही प्रभूसाठी पाऊल टाकायला सुरुवात करतो, प्रभूची आम्ही आठवण करतो की प्रभूकडे मी प्रभूकडे जाणार, तर प्रभू आमच्या आधी आमच्या जीवनातले सर्व अडखळणं, सर्व धोंड बाजूला करतो आणि प्रभू आमचं सहाय्य करतो. तिने जेव्हा पाहिलं की त्या ठिकाणी कबर रिकामी आहे, तिला दूध भेटलं, त्यानंतर ती तिथेच थांबत होती, ती रडत होती. ती आपल्या प्रभूला भेटायला गेली आणि आपला प्रिय प्रभू तिला भेटायला आला. पहिल्यांदा तिला दर्शन दिलं आणि तिला पहिला प्रश्न केला, बाई तू का रडतेस आणि कोणाला शोधतेस. कोणाला शोधत होतीस ती? जिवंत परमेश्वर. ती त्याला अजूनही मेलेला समजत होती, परंतु तो जिवंत झालेला परमेश्वर आहे. त्याची कबर आजही रिकामी आहे. तो जिवंत परमेश्वर आजही आमच्यामध्ये ह्या ठिकाणी आहे आणि तो आम्हाला न्याहाळत आहे. त्या मरियम मगदलीची सुरुवात दुष्ट आत्म्याची होती, परंतु तिचा शेवट असं झालं की तिने सर्व समर्थ प्रभूला पाहिलेला आहे. ज्यास आम्ही प्रभूची सेवा करायला निघतो त्यास परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. स्त्रिया तसं पाहिलं तर खूप उत्साही आहेत प्रभूची सेवा करायला, खूप चांगलं आहे. आज खरंच स्त्रियांची खूप गरज आहे. त्यांनी प्रभूमध्ये यावं, प्रभूची सेवा करावी. आज असे काही प्रश्न आहेत की एक स्त्रियांचे इतके प्रश्न आहेत की स्त्रियांचे प्रश्न फक्त स्त्री सोडू शकते म्हणजे ती फक्त प्रार्थना करू शकते. असे काही एरिया आहेत की ते एरियामध्ये फक्त स्त्री जाऊन सुवार्थ सांगू शकते. त्या ठिकाणी पुरुषांनी तर जाऊच नाही, एक स्त्री त्या ठिकाणी जाऊ शकते. आणि जेव्हा एक स्त्री उभी राहते तेव्हा ती मजबूत असते, ती देवाचं सामर्थ्य उभी राहिली असती, ती गड असती. जसं बायबल मध्ये सांगितलं की दबोरा इस्रायल लोकांमध्ये ती म्हणते की इस्रायल लोकांसाठी मी माता म्हणून उभी आहे. एक स्त्री ज्यावेळेस लोकांसाठी उभी राहते ती माता असते, ती भगिनी असते, ती लष्कराची स्वामिनी असते, ती कॅप्टन असते, ती पुढाकार घेणारी असते आणि ती खंबीरपणे पुढे आणि पुढे चालत जाते. आणि म्हणून देवाच्या सेवेमध्ये स्त्रियांचं कार्य खूप मोठं आहे. प्रभू स्त्री आणि पुरुषांमध्ये बिलकुल भेद करत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की बहिणींनो पुढे या, प्रभूच्या सेवेसाठी पुढे या. आज तुमची गरज आहे. घरात बसून राहू नका, वयाचा विचार करू नका, प्रभूसाठी पुढे या.
जे अशा स्त्रिया प्रभूसाठी पुढाल्या ह्या आशीर्वादित झाल्या. जर आम्ही बघितलं तर हन्ना नावाची एक विधवा होती, 84 वर्षाची होती. तिचा पती जसे जगातून गेला, ही स्त्री त्या मंदिरामध्ये बसून प्रार्थना करत होती, अनेकांसाठी उपवास करत होती. 84 वर्षाची आजी कशी उपवास करू शकेल? परंतु त्या मंदिरामध्ये राहून देवाचं सामर्थ्य, देवाचं तेज तिच्यावर आलं. ती उपवास प्रार्थना करत होती आणि ती प्रार्थना करत असताना तिची तर सुरुवात तर अशी आहे की ती एक विधवा होती, पण तिचा शेवट असा आहे. त्या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर लुकाच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय आणि 38 वचनामध्ये आम्ही पाहिलं की तिने देवासमोर आभार प्रदर्शन केलं. तिने आभार प्रदर्शन केलं, अनेकांना प्रभूची सुवार्ता सांगितली. तिने वयाचा विचार नाही केला की मी 84 वर्षाची आहे. तिने लोकांना ख्रिस्ताकडे आणलं, उपवास केले, प्रार्थना केली. आणि तिचा प्रारंभ जरी असला की ती विधवा होती म्हणून, तरी तिचा शेवट देवासमोर आभार प्रदर्शन झालेला आहे. तुमची ओळख काहीही असू द्या, जग तुम्हाला काही म्हणू द्या, आजूबाजूची लोक, तुमच्या घरातले लोक तुम्हाला काय म्हणू द्या, तुमचं आणि प्रभूचं नातं घट्ट असलं पाहिजे, दृढ असलं पाहिजे. तुमच्या आणि प्रभूच्या नात्यामध्ये कुठलाही आडपडदा नसला पाहिजे. आणि मग पहा की तुम्ही किती आशीर्वादित होता, तुमचं जीवन आशीर्वादित होतं. स्त्रिया प्रभूच्या सेवेला अवश्य असतात. मला खूप आवडतं की जस मी एक बहीण प्रभूच्या सेवा करताना पाहते, त्यास माझं मन खूप आनंदित होतं. आज गरज आहे, तुम्ही आहात, प्रभूने निवडलेले आहात. प्रभू म्हणतो की मी तुला निवडलेला आहे, तुझ्या मातेच्या गर्भामध्ये मी तुला निवडलेला आहे. आज जग आम्हाला आबला म्हणू दे, जग आम्हाला कमजोर म्हणू दे, दुर्बळ म्हणू दे, काय म्हणू दे, पण देव आम्हाला काय म्हणतो? देव आम्हाला म्हणतो, चल उठ माझ्या सुंदरी, लबानोनवरून माझ्या मागे. देव आमच्या विषयी काय म्हणतो? गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की तो म्हणतो की प्रभातीसारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर आणि सूर्यासारखी निर्मळ. प्रभातीसारखी आरक्त म्हणजे काय? जर आम्ही पहाटे उठून जर आकाशात गुलाबी रंगाची छटा असती, कधी कधी सोनेरी रंगाची छटा असती, ती प्रसन्न सकाळ असती, ती आनंद देणारी सकाळ असती, ती उत्साह देणारी सकाळ असती. ते शब्द प्रभू आम्हाला म्हणते की तू एक प्रसन्न सकाळ आहे, तू उत्साह देणारी सकाळ आहे, तू आनंद देणारी सकाळ आहे, तू सुंदर मनोहर सकाळ आहे. इतकी सुंदर उपमा प्रभू एक स्त्रीला देतो. आणि म्हणून आम्हाला प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तुम्ही आवेशी जरूर असा, परंतु आपल्या परिवाराला विश्वासामध्ये घेऊन सेवा करा. सेवा जरूर करा प्रभूची, पण तुमच्या घरच्या नुसार करा. आज जे बाळक आहे त्यांना त्यांच्या पत्नीने साथ दिलीच पाहिजे. आज तुम्ही तुमच्या पतीसाठी खंबीरपणे उभे राहा, मंडळीसाठी उभे राहा. तुम्ही पती आणि पत्नी चर्चसाठी, मंडळीसाठी माता आणि पिता आहात. वय तुमचं काही असो, तुम्ही कदाचित 35 वर्षाचे असाल, 40 वर्षाचे असाल, मंडळी तुमच्या समोर 80-90 वर्षाची असेल, परंतु तुम्ही माता आणि पिता आहात, कारण त्या ठिकाणी तुम्हाला प्रभूंनी ठेवलेलं आहे. जरूर आपल्या पतीला साथ द्या, परंतु आपल्या घरच्या लोकांची संमती घ्या. आवेशी असा, जोश मध्ये असा, पण होश हरवू नका. होश मध्ये राहा. ज्या काही स्त्रिया प्रभूची सेवा करतात त्या आपल्या घरच्या लोकांशी खूप विश्वासू राहतात. घरातले सगळ्या गोष्टी आवरून मग ते प्रभूच्या चरणी बसतात. त्यांच्या घरच्या लोकांना कधी तक्रार करायची वेळ ते येऊ देत नाही. एक सद्गुणी स्त्रीप्रमाणे ते उठून आपल्या परिवाराची काळजी घेतात. मी देवाला धन्यवाद देते. मी माझं गुणगान इथे करण्यासाठी आलेली नाही, मला माझ्या प्रभू येशूचंच गुणगान करायचं, कारण तोच चांगला आहे. परंतु मी देवाला धन्यवाद देते की त्यांनी मला शक्ती दिली की मी पहाटे 4 वाजता उठून प्रार्थना करते, मी माझ्या परिवाराचं सगळी कामकाज करते, काळजी घेते आणि मग प्रभूच्या चरणी बसते की माझ्या परिवाराला माझ्यामुळे अडचण नको व्हायला. जोश मध्ये जरी आम्हाला होश व्हायचा नाही, आम्हाला विश्वासूपणे खंबीरपणे आमच्या परिवारासाठी उभं राहायचं. आमचा पती छोटी मोठी काही सेवा करू दे, तुच्छ लेखू नका त्या सेवेला. तो छोट्या मंडळीचा पाळक असेल, तुम्ही प्रार्थना करा, तुमची मंडळी मोठी होईल. तो मोठ्या मंडळीचा पाळक असेल तुमचा पती, प्रार्थना करा त्यांच्यासाठी, अजून मंडळी वाढेल. 2 मंडळ होते. आपल्या पतीला तुच्छ लेखू नका, आपल्या पती संगती सेवेसाठी उभे राहा, एक खंबीर आधार द्या. तुम्ही कणा तुमच्या पतीचा, त्याच्या पाठीशी उभे राहा, त्यांना सहाय्य करा, मदत करा, मार्गदर्शन करा.
पुष्कळ कधी कधी पतीला मार्गदर्शनाची गरज असते, पण इतकं मार्गदर्शन नका करू की पतीला असं वाटलं पाहिजे की माझी पत्नी माझ्या डोक्यावर बसली. जरूर मदत करा तिला. पतीची संमती घ्या सेवेला बाहेर पडताना. माझ्याकडे माझ्या काही संडे स्कूलचे लेकरं, लहान लहान लेकरं माझ्याकडे शिकायला यायचे संडे स्कूल, परंतु लॉकडाऊन असल्यामुळे सध्या मी बंद करून ठेवलेलं आहे संडे स्कूल, कारण जोपर्यंत मंदिरं खुले होत नाही मला संडे स्कूल उघडू मी शकत नाही. आणि ते लेकरं कधी कधी अक्षरशः उपाशी म्हणजे खाऊ नव्हते येत. माझं संडे स्कूल संध्याकाळी 4ला असायचं. ते तसेच यायचे आणि मग नंतर ते मला सांगायचे की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. त्यांना जर मी कारण विचारलं तर ते सांगायचे की आमची मम्मी सकाळपासून जी प्रार्थनेला गेली तर अजून आलेली नाही घरी. बिना अन्न पाण्याचे तसेच बसून असायचे. कोणती सेवा करता तुम्ही बहिणींनो? आज तुमचे लेकर घरामध्ये उपाशी आणि कोणतं अन्न लोकांना देता तुम्ही? कोणतं आत्मिक अन्न देतात लोकांना? आधी घरच्या लेकरांची गरज भागवा, शारीरिक अन्न द्या. त्यांचा पती सुद्धा एकदा आमच्या घरी येऊन अशी तक्रार करत होते. ते म्हणत होते की माझी पत्नी सेवेला जाते पण घरामध्ये आम्ही उपाशी आहेत, आमचे लेकर उपाशी आहेत, काही त्या बाईला परवा नाही. आपले फक्त सेवा, मला सेवा करायची, सेवा करायची, सेवा करायची. खुशाल घरातून निघून जाते. रात्री 10-10 वाजेपर्यंत कधी कधी आम्हाला जेवण नसतं. लहान लहान लेकर काय स्वयंपाक करणार? किचन ओट्यापर्यंत हात तर पोहोचले पाहिजे त्या लेकरांचे. कोणती सेवा करतात? ह्या स्त्रिया पैसे अडकेने त्यांची सेवा करायची प्रभूची, म्हणजे त्या पतीला परिवाराला विचारून सेवा करायच्या. आज आम्हाला आमच्या परिवाराला विश्वासात घेऊन आमच्या घरादाराची काळजी नीटनेटकी घेऊन मग सेवेला बाहेर पडायचं. त्याच्याशिवाय सेवेला बाहेर पडू नका. देवाला मान्य नाही अशी सेवा, खुद्द परमेश्वराला मान्य नाही अशी सेवा. आपल्या परिवाराची काळजी घ्या, आपल्या पतीची, आपल्या लेकरांची काळजी घ्या. जर तुम्हाला असं वाटत की तुम्ही सद्गुणी स्त्री व्हावं तर आधी आपल्या घरच्या लेकरांची काळजी घ्या. आपल्या लेकरांना खाऊ पिऊ घाला, त्यांचं सुंदर संगोपन करा आणि मग सेवेला बाहेर पडा. नाही तर काही अर्थ नाही तुमच्या सेवेला, ना देवाकडून आशीर्वाद आहे ना घरच्यांकडून. आणि म्हणून मी तेच म्हटले की स्त्रिया सेवेला खूप आवेशी असतात. आवेशी जरूर राहा पण परिवाराची काळजी घ्या. त्या सद्गुणी स्त्रीविषयी असं म्हटलं की तिचा पती म्हणतो की बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले परंतु त्या सर्वांहून तू वरचढ आहे. तो वरचढा मिळवा तो वरचढपणा, तो हक्क आहे तुमचा, तुम्हाला मिळालाच पाहिजे तो. पण केव्हा? ज्यावेळेस तुम्ही आपल्या परिवाराची काळजी घ्या. ह्या स्त्रीने मंदिरामध्ये राहून प्रभूची सेवा केली. ती वृद्ध स्त्री होती. आज वृद्ध स्त्री मी पाहते माझ्या आजूबाजूला घडताना पाहते गोष्ट. कशाच्या गप्पा करतात? क्रिकेटच्या गप्पा करतात, व्हॉट्सअपच्या गप्पा करतात, फेसबुकच्या गप्पा करतात. स्वतः व्हॉट्सअपवर असतात. वय वर्ष त्यांचं किती? पर 70च्या पुढचं वय. वृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना आपल्या पतीच्या आधी कसं राहावं हे शिकवलं पाहिजे. तरुण स्त्रियांनी आपल्या पतीची, आपल्या परिवाराची, आपल्या लेकराबाळांची, आपल्या घरच्या लोकांची कशी व्यवस्था ठेवली पाहिजे हा अनुभव वृद्ध स्त्रियांनी त्या तरुण स्त्रियांना सांगितला पाहिजे. पण आजकालचे मी पाहते, माझ्या आजूबाजूच्या घटना मी बघते, बाष्कळ गप्पा मारत बसतात फुकट. त्यांनी हे केलं, त्याच्या घरातल्या गोष्टी, लोकांच्या घरातल्या गोष्टी, स्वतःच्या घरात राहतात पण दुसऱ्यांच्या घरात डोकून त्यांच्या घरातल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतात. पण परमेश्वर आज हन्नासारखी स्त्री शोधत आहे. आज त्याला हन्नासारख्या स्त्रीची गरज आहे की ज्या वृद्ध स्त्रिया तरुण लेकरांना सांगेल आपला संसार कसा करायचा, आपल्या पती संगती कसं विश्वासू राहायचं, आपण कशा प्रकारे आपल्या प्रभूला प्रसन्न करायचं. जर वृद्ध स्त्रियांनी हे काम केलं तर ज्या नगरामध्ये अशा हन्नासारख्या स्त्री आहे त्या नगराला नक्कीच आनंदाची खुशखबर आहे की तुमचं नगर खूप आशीर्वादित होईल. तिचा शेवट खूप सुंदर झाला की तिने देवासमोर आभार प्रदर्शन केलं. सारा जी आपल्या पतीच्या अधीन होती, बायबल मध्ये असं सांगितलं, पहिल्या पेत्राचं 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये सांगितलं की जशी सारा म्हणजे कशी सारा, तर तशी सारा की जिला नाकारण्यात आलं होतं, तशी सारा जी आपल्या पतीशी विश्वासू राहिली, तशी सारा जिने कुरकुर केलं नाही, तशी सारा ती मुकाट्याने त्या परक्या लोकांच्या घरी गेली,
तशी सारा आपल्या पतीच्या अधीन होती. आज तेवढंच अधीन आम्हाला आपल्या पतीच्या राहायला पाहिजे. त्या साऱ्याची सुरुवात अशी होती की तिला वांज म्हणून डाग लागला होता, परंतु ती आपल्या पतीशी विश्वास होती, जिवंत देवाशी विश्वास होती, ती वयोवृद्ध तरीही परमेश्वराने तिच्यावर मोठा अनुग्रह केला आणि तिला वृद्धपणामध्ये स्वतःच्या हक्काचा, स्वतःपासून पुत्र दिला, इसहाक नावाचा. आशीर्वादी देवाने केलं. तिला वांचा हा डाग पडला होता, परंतु प्रभूने तो डाग तिचा पुसला. तिच्या विश्वासूपणामुळं, तिने आपल्या पतीचा सन्मान केल्यामुळं, आदर केल्यामुळं तिला सन्मान मिळाला की तिला युगानुयुगची माता म्हटले. आज आम्ही तिला माता म्हणतो. तुम्ही प्रभूसाठी जे काही काम कराल, प्रभू तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणारच नाही. आणि म्हणून स्त्रियांनी आपल्या पतीची भीड मर्यादा राखली पाहिजे. चार चौघामध्ये आपल्या पतीचा पान उतारा करू नये. चार चौघामध्ये आपल्या पतीला टाकून बोलू नये. मी एकदा अशीच व्हिजिट करायला एका फॅमिलीमध्ये गेले होते आणि परिचयाचे लोक होते, ते त्यांच्या घरी त्यांची नातेवाईक आली स्त्री, आणि आम्ही घरामध्ये बसलो असताना तिचा पती समोरून आला. लांबचं अंतर होतं, आम्ही घरामध्ये होतो, लांबचं अंतर होतं. तिच्या पतीला काही घरात बोलले शब्द ऐकू जात नव्हते, परंतु ती इतकी त्या नवऱ्याच्या विरुद्ध बोलत होती, असे काही शब्द वापरत होती. तर मला खूप वाईट वाटलं की म्हटलं हा पती आहे तिचा आणि काय सन्मान करते ती. आणि तिचे नातेवाईक सगळे हसत होते. तो बिचारा पती घरामध्ये आला, बसला, तिच्याशी प्रेमाने बोलला, काहीच बोलला, आणि समोर आल्यावर इतकं मान सन्मान केला. स्वतःला जर तुम्ही ख्रिस्ती म्हणवता तर कोणतं जीवन तुम्ही जगताय? प्रार्थना करतात तुम्ही स्वतः, आणि मी काय बोलता पतीला? अहो, सन्मान करा. तुमचा पती तुमचं मस्तक आहे. तुम्ही स्वतःच तुमच्या मस्तकाचा अपमान करता, म्हणजे तुम्ही स्वतः अपमानित होता. तशी सारा जशी असेल तशी ती बिलगून राहिली आपल्या पती संगती. आज आम्हाला एक स्त्री म्हणून जेव्हा सेवा आम्ही करतो, त्यावेळेस आम्ही आमच्या पतीला सांगितलं पाहिजे, आम्ही विश्वास दिला पाहिजे, असा विश्वास दिला पाहिजे की एखाद दिवशी आम्हाला 1 घंटा जरी घरी यायला उशीर झाला तरी आमच्या पतीने विश्वास केला पाहिजे की नाही, माझी पत्नी प्रार्थनेमध्ये बसलेली आहे, माझी पत्नी प्रार्थना करत आहे. एवढा विश्वास तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना दिला पाहिजे. आणि जे तुम्ही बाहेरच्या लोकांसाठी प्रेमाने प्रीतीने वागता, तेच तुम्ही बंद दरवाजेमध्ये सुद्धा वागलं पाहिजे, तुमच्या पती संगती, तुमच्या लेकरांमध्ये. एकदा मी माझ्या पतींना विचारलं की, त्यांना मी म्हटलं की तुमचे सर्व शरीराचे हाड वगैरे सगळे निरोगी आहेत ना, शरीराचे सगळे बोन्स वगैरे? तर ते मला म्हटले की हो, सगळं निरोगी आहे. त्यांना प्रश्न पडला की मी असं का विचारलं. त्यांना मी सांगितलं की कारण देवाचं वचन सांगतं ना की सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुंगूट आहे. आणि पुढचा शब्द तर मी उच्चारू शकतो की स्त्री, मूर्ख स्त्री आपल्या पतीची हाडं सडवणारी आहे. आणि म्हणून आम्हाला मूर्ख स्त्री व्हायचं नाही, कारण वचन असं सांगतं की मूर्ख मनात म्हणतो की देव नाही. आम्हाला मूर्ख स्त्री व्हायचं नाही. मला जसं आम्ही कॉन्फरन्स प्रेयरवर, मी बहिणीसाठी कॉन्फरन्स प्रेयर घेते, देवाने मला दृष्टांत दिला होता मागच्या वर्षी, आणि आम्ही कॉन्फरन्स प्रेयर घेतो. आतापर्यंत आमचे 15-16 ग्रुप झालेले आहेत, आणि रोज आम्ही प्रार्थनेला वेगवेगळे ग्रुपच्या संगती बसतो. नवीन नवीन लोक आमच्या संगती रोज जोडलेले असतात. आणि त्यामध्ये अजून एक बहीण आमच्या संगती जोडली गेली, आणि ती आम्हाला सांगत होती की ज्यावेळेस आम्ही आमच्या नातेवाईकाच्या घरी सुट्टीला जातो, त्यावेळेस आमची ती नातेवाईक, आम्ही 1 दिवसासाठी राहू, 2 दिवसासाठी राहू, जितकी दिवस आम्ही राहू, ती घरामध्ये पाणी घेते आणि शुद्धीकरण करते घराचं. त्यांच्या अंगावर पण पाणी शिंपडते का? तुमच्यामुळे कुठले शाप, कुठले घाणेरड्या गोष्टी घरात येऊ नये म्हणून. त्यांना इतकं वाईट वाटतं. ती म्हणते जी सकाळपासून ती निघून जाते तर संध्याकाळीच घरी येते. आम्ही आपल्या घरामध्ये पाहुण्यासारखे बसलेलो असतो. तो पती, ते लेकरं, घरातले सगळे बिनजेवणाचे बसलेले असतात. कोणती सेवा करता तुम्ही? कोणाची सेवा करता तुम्ही? कोणाला दाखवण्यासाठी सेवा करता? प्रभूची सेवा करा. मग बायबल मध्ये काय सांगितलं, एफिस मध्ये काय सांगितलं, प्रभूला काय पसंत आहे ते पारखून घ्या. मग प्रभूला काय पसंत आहे? तर प्रभूची इच्छा आहे की आम्ही आपल्या पतीच्या अधीन राहावं. जेव्हा एक स्त्री पतीच्या अधीन राहते, तिचा परिवार आश्रय होतो. जी स्त्री, ते नातेवाईक मला सांगत होते की जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो, आम्ही 1 दिवस सुद्धा त्यांच्या घरी राहत नाही.
आम्ही ते जागा ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतात, शुद्धीकरण करतात, त्यांना इतकं वाईट वाटतं. तुम्ही जर प्रार्थना करता, प्रभूवर तुमचा भरोसा आहे, तुम्ही म्हणता की प्रभूच्या रक्ताने सर्व काही शुद्ध आहे, मग हे कोणत्या गोष्टी आहेत? कोणत्या? त्यांना इतकं वाईट वाटतं. ते म्हणतात की त्यांचा पती त्यांच्याशी नीट बोलत नाही, गेले कित्येक वर्ष झाले ते पती पत्नीमध्ये प्रेम नाही, आबोला आहे, कारण तो पती तिच्यावर भरोसाच करू शकत नाही, कारण तिने तेवढा विश्वासच संपादन केला नाही. तो पती तिच्याशी बोलत नाही, कारण ती त्याच्या बाहेर लोकांना आत्मिक जेवण देते, पण शारीरिक भोजनाचं काय? घरच्या लोकांचं, लेकरांचं काय? ते लेकर लहानचे मोठे होत आहे, स्वतःच्या हाताने बनतात, स्वतःच्या हाताने खातात. नाही सेवा पतीला मान्य आहे, नाही सेवा त्या परमेश्वराला मान्य आहे. आणि म्हणून बायबलमध्ये असं सांगितलं, यशा 54:5 मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुमचा पती आहे. मग जगिक पतीला ही गोष्ट मान्य नाही तर स्वर्गीय पतीला कशी मान्य होणार? आधी पतीला, आपल्या परिवाराला खुश करा, ही आधी सेवा करा. बायबलमध्ये तर स्त्रियांविषयी असं सांगितलं की त्याने आपले लेकर प्रसवावे, हेच त्यांचं तारण आहे. परंतु आज आम्हाला प्रभूसाठी आम्ही आवेश म्हणून आम्ही उभे राहतो. पती पत्नीमध्ये आबोला आहे. बंद करा ती सेवा, आधी समेट करून घ्या. तुम्ही जर समेट करून नाही घेतला तर तुमचं जीवन आणि तुमच्या पतीचं जीवन कधीच आशीर्वादित होणार नाही. सेवा जरूर करा, परंतु प्रभूमध्ये टिकून राहा. प्रभूमध्ये टिकून राहा, प्रार्थना करा, विश्वासामध्ये टिकून राहा. घराबाहेर पडताना पतीला सांगा. मी ज्या सेवेला बाहेर पडते मी माझ्या पतीला सांगते. ज्यावेळेस माझी स्त्रियांची सभा असते मी माझ्या पतीला सांगते. आणि माझ्या संगती माझ्या शेजारचं छोटं लेकरू तरी मी हाताला घेऊन जाते, यासाठी की माझ्या घरातल्या लोकांना कळावं आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना कळावं की ही मुलगी, ही स्त्री कुठं जाते सेवेला. त्या शेजाऱ्यांच्या लेकरांना नेलं म्हणजे ते लेकरू घरी आलं बरोबर रिपोर्ट देतो की मिस कुठे होती प्रार्थनेला. आम्ही विश्वास संपादन केला पाहिजे. आम्हाला सेवा करताना अडखण खूप येतील, काही काही ठिकाणी स्त्रियांना इतके अडखळणं येतात, तरी त्याच्यावर मात करून आम्हाला सेवा केली पाहिजे. प्रभूची सेवा करताना इतक्या काही काही प्रसंगामधून आम्हाला जावं लागतं, काही काही गोष्टी ऐकाव्या लागतात, परंतु आम्हाला पुढं आणि पुढं चालायचंय, कारण आमच्या समोर आमचा परमेश्वर उभा आहे. आम्हाला त्याच्या हातामध्ये आमचा हात द्यायचा आहे. आम्ही त्याची वधू आहोत. तो म्हणतो की आम्ही त्याची वधू आहोत, वधू म्हणून त्याने आम्हाला निवडलेलं आहे आणि आम्हाला त्या वराला सामोरे जायचंय. आम्हाला त्या शहाण्या कुमारी सारखं व्हायचंय. आमचे दिवे आम्हाला हातात घेऊन ते दिव्यामध्ये जादा तेल घ्यायचं आम्हाला आणि आमच्या वराला सामोरं जायचं. अशी वेळ नका येऊ दे की तुम्ही प्रभूची सेवा करतायत, प्रभूची सेवा करतायत, सेवा करतायत, त्या मूर्ख कुमारी सारख्या ठरू नका की दिव्यामध्ये तेलच घेतलं नाही, आपल्या परिवाराला संगती घेतलं नाही, प्रभूची सेवा करताना परिवाराला आनंदी जीवन दिलं नाही. एकदा घटना घडली होती की आम्हाला, मी वाचले होते एका पुस्तकामध्ये, धार्मिक पुस्तकामध्ये, की चर्च मधले पाळक साहेब एकदा घरी आले एका परिवाराच्या आणि त्यांनी सांगितलं की पाळक साहेबांनी की त्या घरातल्या प्रमुख यजमानाला की दादा तुम्ही चर्च मध्ये काय येत नाही, तुमची पत्नी किती धार्मिक आहे, किती चांगली, अख्ख्या चर्च मध्ये तिच्यासारखी धार्मिक स्त्री कोणी नाही, तुम्ही का चर्च मध्ये येत नाही, तुमचे लेकर बाळ चर्च मध्ये येत नाही. आणि मग त्या पतीने त्या पाळक साहेबांकडे पाहिलं, त्यांनी सांगितलं पाळक साहेब अशी जर पत्नी असेल तर मी कधीच चर्चला येणार नाही. ज्या स्त्रीला तुम्ही म्हणता धार्मिक आहे, चांगली आहे, अख्ख्या चर्च मध्ये तशी स्त्री नाही, ती ही स्त्री जेव्हा घरी येते तेव्हा ती आमच्यावर आदळआपट करते, लेकरांना मारझोड करते, ही आम्हाला मंदिरात जाताना जेवण बनवून जात नाही, तिकडून आल्यावर आम्हाला जेवण देत नाही, आणि मी पती म्हणून माझा सन्मान न करता माझा पान उतारा करते, माझा अपमान करते. आणि म्हणून अशा स्त्रिया बनू नका. तर कशा बना? सारा सारख्या स्त्रिया बना. कशा स्त्रिया बना? की मगदलिया सारख्या स्त्रिया बना की प्रभूला भेटायला मला जायचं. हन्ना सारख्या स्त्रिया बना की जिने मंदिरामध्ये लोकांसाठी प्रार्थना केली, उपवास केले आणि सुवार्थ सांगितली. एक सद्गुरू की जेव्हा तुमची मुलं आणि तुमचा पती उठून तुम्हाला धन्य म्हणाल. सौंदर्य भुलविणारा आहे, लावण्य व्यर्थ आहे, परंतु परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होती. ती प्रशंसा मिळवून घ्या. जेव्हा तुम्ही ती प्रशंसा मिळवून घ्या
देव तुम्हाला आशीर्वाद करेल. तुमचा पती, तुमचे लेकर तुम्हाला चांगलं म्हणणार आणि तुम्ही तुमच्या समाजामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये एक धार्मिक नीतिमान स्त्री ठरणार. देवाची सेवा करायची म्हणून स्त्रिया आपल्या निघतात घराच्या माग. घरात काय चाललं ते न पाहता आधी घरात लक्ष द्या, घरांची नीट नेटकी व्यवस्था करा आणि मग घराच्या बाहेर पडा, नाहीतर पडूच नका. तुमच्या वाचून देवाची सेवा अडत नाही, सुवार्ता अडत नाही. पुष्कळ लोक आहेत प्रभूचे. जसं एलिया परमेश्वराकडे धावत पळत आले आणि म्हटलं की मीच एकटा निभावून आलेलो आहे, आणि मग परमेश्वर त्याला म्हणतो की नाही, अजून लोक आहेत 7,000 ज्यांनी त्या दैवता पुढं नमन केलं नाही. मीच 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 ह्याच्यामध्ये राहू नका, बाहेर पडा. आणि जर तुम्ही आतापर्यंत अशी सेवा केली असेल, घरच्यांना दुःख दिलं असेल, तर आत्ताच गुढीवर या, माफी मागा परमेश्वराला. त्या जिवंत देव माफ करायला समर्थ आहे. पश्चाताप तुम्ही करा, माफी जास्त तुम्ही मागाल, परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वाद करेल. तुमच्या पतीची छोटी सेवा असो मोठी सेवा असो, कधी नावं ठेवू नका. त्याच्या संगती उभे राहा, त्याच्या बाजूने उभे राहा आणि त्याच्यासाठी कवच म्हणून उभा राहा. प्रार्थना करा आपल्या पतीसाठी, प्रार्थना करा आपल्या लेकरांसाठी. मी जस्ट पहाटे उठते, मी माझ्या दोन्ही लेकरांसाठी प्रार्थना करते. किती लहान माझे लेकर होते, त्यांचा जन्म होण्याच्या आधीपासून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. या जगात त्यांचा जन्म झाला तेव्हाही प्रार्थना करते. आज माझे लेकर तरुण आहेत तरी मी आजही माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करते आणि मी पुढेही माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करणार. साठी मी प्रार्थना करते, माझ्या परिवाराच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते आणि स्वतःसाठी प्रार्थना करते. होश ठेवा, तो गमवू नका, तो राखून ठेवा. जोश आहे तो प्रभू मध्येच द्या. आणि जस प्रभूची सेवा करताना मला बहिणी की जस तुम्ही प्रभूची सेवा करता तस मला माहिती आहे की खूप अडचण येतात. समोरची व्यक्ती आपण बोलतोय घेतात ते दुसरं. नीट नेटकं मोजून मापून खूप कमी बोलायचं आणि आपल्या प्रत्येक शब्दामध्ये प्रभूचाच गौरव व्हायला पाहिजे. आपल्या शब्दातून कुणीही गैरसमज निर्माण करून घेतला नाही पाहिजे. परक्या पुरुषासंगती बोलताना आमच्यामध्ये अंतरच पाहिजे. आम्ही एक गॉडली स्त्री आहोत, एक धार्मिक स्त्री आहोत, तर आमच्यामध्ये अंतरच ठेवून आम्ही बोललं पाहिजे, जेणेकरून समोरचा कुठलाही वयाचा स्त्री पुरुष असो त्याने आमच्याकडे बघताना आदबीनीच बघितलं पाहिजे की धार्मिक स्त्री, चांगली स्त्री आहे. त्याने आपल्याशी बोलताना नीट नेटकच बोललं पाहिजे. आणि म्हणून फक्त नावच कमवू नका, तर कृती पण कमवा. चांगलं करा, कारण चांगलं करायला खूप वेळ जातो. वाईट गोष्टी होतात, झटकन वाईट गोष्टी होतात. आणि म्हणून सगळ्यांच्या नजरेत एक सद्गुणी स्त्री बना, लष्कराची स्वामिनी बना. प्रभूने तुम्हाला दिलेले आहे ते सामर्थ्य. स्त्री हा परिवाराचा पाया आहे. स्त्री हा आपल्या परिवारासाठी, मी मगाशी सांगितलं की मजबूत, तुमच्यावर तुमचं घर अवलंबून आहे. प्रसन्न राहा, आपल्या घरात प्रसन्न राहा, लेकरांना प्रसन्न करा. लेकर कधी कधी आई वडिलांना राग येतो लेकरांचा, किंवा कधी कधी लेकरांना आई वडिलांचा राग येतो. ते जर रुसले असेल तर प्रेमाने जा. आपल्या पतीचा, आपल्या लेकरांचा जे काही राग असेल, रुसवा असेल, त्यांच्या डोक्यावर हात फिरवा, प्रेमाने हात फिरवा. त्यांना विचारा. आज जर तुमचे लेकर तरुण असेल, लहान असेल, तर त्यांना विचारा तुमच्या मनात काय चाललंय, तुमचे विचार काय आहेत, त्याची चौकशी करा. जर तुम्ही तुमच्या लेकरांशी प्रेमाने प्रीतीने चौकशी केली तर तुमच्या लेकरांना बाहेरच्या प्रेमाची गरज नाही पडणार. त्यांना घरातलंच प्रेम पुरेसं आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज जगामध्ये किती भयंकर गोष्टी आहेत, पण तुम्ही प्रार्थना करा तुमच्या परिवारासाठी, तुमचं घर त्या किरमी जीवनामध्ये सुरक्षित राहील, प्रभू येशूच्या हाताखाली सुरक्षित राहील. आणि म्हणून एक स्त्री म्हणून या सेवेला उभे राहा, पूर्णपणे प्रभू येशूच्या पराक्रमे हाताखाली लीन व्हा आणि आपल्या परिवारासमवेत प्रभूची सेवा करा. एकटे जाऊ नका. ज्या ठिकाणी कधी कधी स्त्रियांना जायला म्हणजे अयोग्य असतं, त्या ठिकाणी निश्चित आपल्या पतीला घेऊन जा आणि सेवा करा. सेवा करताना नेहमी प्रभूचं मार्गदर्शन घ्या. स्वतःच्या मनाने निघू नका, मला वाटलं म्हणून मी निघाले नाही. तुम्हाला वाटलं म्हणून नाही, प्रभूला काय पसंत आहे ते पारखून घ्या आणि मग सेवेला निघा. आणि जर तुम्ही सेवेला निघाल तुम्ही निश्चित आशीर्वादित होणार. तुमचे लेकरं आशीर्वादित होणार, तुमचा पती, तुमचं घर आणि तुमचे पिढ्या आशीर्वादित होणार. आणि मग तुम्ही स्वतःला म्हणू शकाल की प्रभूने मला जगाचं मीठ आणि
प्रकाश ठेवलेला आहे. परमेश्वर करून या वचनाद्वारे मग प्रत्येकाचं मार्गदर्शन करू. चला आम्ही डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. स्तुती धन्यवाद गौरव महिमा सन्मान तुला देतो बाप्पा. आजच्या नवीन दिवसाबद्दल पिते आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आमचं सहाय्य मदत मार्गदर्शन केलं, तुमचे उपकार होतो. पिते आम्ही प्रार्थना करतो, ऐकणारे प्रत्येक बहीण भावावर यास तुमचा पवित्र आत्म्याचा अभिषेक सामर्थ्य अग्नी उतरून द्या. त्यांना आयुष्याने आरोग्य द्या. त्यांचे सर्व रोग आजार पेजार मुळापासून खालून टाका. त्यांना निरोगी जीवन द्या. 53:5-7:15 निर्गम 15:26-107:20 प्रमाणे प्रभू तुमचं आरोग्य, तुमचं सामर्थ्य, नवं जीवन त्यांच्यामध्ये उतरून द्या. त्यांची काही गरज असू दे पिता, त्यांची मनातली काळजी, चिंता, निराशा, प्रश्न, सर्व संघर्ष प्रभू येशूच्या नावात मिटून टाका. पती पत्नीमध्ये प्रेम द्या, परिवारामध्ये प्रेम दे पिता, आणि तुम्ही त्यांच्या परिवाराचे मुख्य केंद्र बना अशी विनंती करतो. संपूर्ण परिवार मी तुमच्या स्वाधीन करते. ऐकणारे प्रत्येक बंधू आणि भगिनींना स्वर्गीय आशीर्वाद द्या पिता. मी तुम्हाला विनंती करतो, क्षमा करा. त्यांनी काही चूक केली असेल तर त्यांना आशीर्वाद द्या, तारणाचा आशीर्वाद द्या पिता अशी विनंती करतो. धन्यवाद गौरव मान सन्मान देतो पिता. तुम्ही काय केलं मी तुम्हाला धन्यवाद देते. माझे प्रिय प्रभू येशू मी तुझा जय जयकार करते. प्रिय पवित्र आत्मा धन्यवाद देते. इथून पुढचा सर्व समय पुन्हा एकदा आम्ही नव्याने तुमच्या हातामध्ये आमचं समर्पण करतो. स्वीकार करा आणि ऐकणारे सर्व बंधू आणि भगिनींना आशीर्वादित करा अशी विनंती करते. प्रभू येशूच्या सामर्थ्याने प्रार्थना करते म्हणून ऐका पिता, आमेन. यस, मी आभार मानते स्वप्नील दादाचे. दादा तुम्ही मला दिलेल्या संधीबद्दल प्रभू येशूच्या नावात मी तुमचे आभार मानते. प्रभू तुमची सेवा अशीच वाढो आणि तुम्हाला खूप आशीर्वादित करो. आमेन.